असं आहे की काल सरकारच्या वतीनं 2024चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक 25 हे चर्चेला आणि मंजुरीकरता सभागृहामध्ये आलं होतं। ज्या दिवशी हे बिल मांडलं त्या दिवशी मी सरकारलाही सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे बिल तुम्ही मांडू नका। हे बिल शेतकऱ्यांच्यावर खूप मोठा अन्याय करणारं, परिणाम करणारं आणि सरकारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना लुटण्याकरता म्हणून मोठं कुरण तयार होईल आणि म्हणून हे विधेयक तुम्ही मांडू नका असं मी सांगत होतो। पण त्यावेळेला सरकारच्या वतीनं मंत्री मला सांगत होते की हे खूप चांगलं विधेयक आहे। काल ज्यावेळेला हे विधेयक चर्चेला आलं त्यावेळेला मी ह्याच्यावर बोलायला उभा राहिलो। सुदैवानं त्यावेळेला सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जरी ह्या विधेयकामध्ये असा मुद्दा मांडत असाल की अशा पद्धतीनं विनापरवाना एखादा झाड तोडलं तर 1964 साली त्याला 1000 रुपये दंड करण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये होतं, प्रोव्हिजन होती। ती आता तुम्ही 50,000 रुपयापर्यंत नेताय। परंतु हा एवढाच मर्यादित विषय नाही, तर शेवटी हे झाड कोणतं? खाजगी जमिनीतलं झाड आहे का? फॉरेस्ट लँडमधलं आहे का? गव्हर्नमेंटची जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या जागेवरचं झाड असणार आहे का? की कुठलंही झाड, अधिकाऱ्यांना कुठलंही झाड तुटलं की ताबडतोब त्या शेतकऱ्याला घाबरवणं, त्याच्याकडून मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे उकळणं, हे तुम्ही एक हत्यार देताय। हे तुम्ही शेतकऱ्यांच्या फायद्याचं करत नाही आणि म्हणून याचा विचार तुम्ही करा आणि मला स्पष्टपणे सांगा की हे शहरापुरेसं आहे की ग्रामीण भागापुरेसं आहे। आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला ही माहिती घेतली त्यावेळेला त्यांनी उभं राहून सांगितलं की आमच्या देखील हे लक्षात आलं नव्हतं की हे विधेयक केवळ आणि केवळ दंडाची रक्कम वाढवण्यापुरेसं मर्यादित आहे अशीच आमची समज होती। पण भास्कररावांनी हा विषय लक्षात आणून दिला की हा संपूर्ण राज्यातल्या एकंदरीत झाडासंदर्भामध्ये अन्यायकारक निर्णय आणि हे शेवटी अधिकाऱ्यांना एक लोकांना लुटण्याकरता, लोकांना कारणाशिवाय नाहक त्रास देण्याकरता शस्त्र दिलं जाईल आणि म्हणून आम्ही हे विधेयक तूर्त या ठिकाणी थांबवतो। हे विधेयक आम्ही तूर्त मागे घेतो। अर्थात अशा पद्धतीनं सरकारी पक्षाला एखादं विधेयक मागे घ्यायला लागणं हा सरकारचा खूप मोठा नैतिक पराभव असतो। पण त्याबद्दल मी सरकारला कुठल्याही पद्धतीचा दोष देण्याच्या ऐवजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात हट्ट धरला नाही आणि विधेयक मागं घेतलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं। कारण मी या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना मी न्याय देऊ शकलो याचा मला आनंद झाला। काल वरच्या सभागृहात राज्य सरकारने एका SITची घोषणा केलेली आहे। माजी अधिकाऱ्यांच्या स्टिंग ऑपरेशन आणि ऑडिओ क्लिप संदर्भात ती SIT असं आहे की मी पाहतोय गेल्या 2.5 वर्षातला सरकारचा कारभार आणि आता सुद्धा हे नवीन सरकार सत्तेवर आले, प्रत्येक गोष्टीकरता SIT काय नेमायची? SIT कशाकरता नेमायची? विद्यमान जी चौकशी यंत्रणा आहे ती चौकशी यंत्रणा कमी पडते का? विद्यमान चौकशी यंत्रणेवरच या संदर्भामध्ये दबाव आणून आपण पाठपुरावा करून आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करण्याच्या ऐवजी माझं असं स्पष्ट मत झालेलं आहे SIT नेमणं, CBIकडे चौकशी देणं, CIDकडे चौकशी देणं म्हणजे थोडंसं यातून आपलं अंग झटकून वेळ मारून नेणं आणि खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या ऐवजी थोडासा तो प्रश्न डायव्हर्ट करण्याचाच एखादा हेतू असू शकतो का अशी माझ्यासारख्या माणसाला शंका येते। अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे, अजूनही खातेवाटप झालेलं नाही आहे आणि आज होईल असं बोललं जात आहे। असं आहे की तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे राज्यामध्ये कधी नव्हे इतकं मोठं बहुमत हे या सरकारला मिळालं आहे। 5वी बहुमत मिळालं आहे। आज कोणाचीही कोणाला गरज राहिलेली नाही, कोणाचीही कोणाला। माझ्या विधानाचा अर्थ लक्षात घ्या, कोणीही रागवला, कोणीही रुसला, अजितदादा गट रुसला, एकनाथ शिंदे गट रुसला किंवा भाजपाचा गट रुसला तरीसुद्धा कोणाला काही फरक पडणार नाही। आणि म्हणून रुसून काही जर फरक पडत नसेल तर आपल्या मागण्या रेटून जास्तीत जास्त प्रत्येक गोष्ट ताणून धरणं हा एक फंडा आत्ताच्या ह्या सगळ्या सरकारमध्ये दिसतोय। अधिवेशन संपत आलं, संपत आल्यानंतर सुद्धा खातेवाटप नाही। बिन खात्याचे मंत्री 39 मंत्री नव्हे तर 41 मंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे घटनात्मक तरतुदीनुसार फक्त अधिकार असतात।
अजून उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठले अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळं एक फक्त मंत्री आणि बाकीचे सगळे बिनखात्याचे आणि बिनकामाचे मंत्री आज सभागृहामध्ये बसलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.